हॅलो स्टुडंट, कशात? गुड मॉर्निंग सर्वांना. आता तुम्ही एक्झामिनेशन फ्री नाही का? परीक्षा संपलेल्या आहेत, परंतु 8वी 9वी 5वीच्या चालू आहेत. या ठिकाणी परीक्षा जरी संपल्या असतील तरी मित्र हो, इंग्लिशचं दररोज थोडंसं स्टडी करा. म्हणजे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश फ्रॉम 5th to 12th. 12वी 5वी फ्रॉम 5th to 12th, 5वीपासनं टू 12वीपर्यंतच्या मुलांसाठी महत्त्वाचं आहे. विशेषतः 10वी 11वी 12वीला पण आहे, महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला काही गोष्टी आलेल्या आहेत तिथे, क्रिमिनल नाही का, क्राईम, गुन्हेगार, किंवा या ठिकाणी सॉफ्ट ड्रिंक आले, फॉरगेट आले, नंतर मार्कशीट आले, क्रिमिनल बघा, क्रिमिनल आले, नंतर दॅट, दीज आणि दोज, दॅट, दीज आणि दोज यांचा उपयोग उद्या आपण पाहणार आहोत. मग आता या ठिकाणी पहिलं वाक्य आहे, डोंट चूज बॅड थिंग्स. बॅड म्हणजे वाईट. डोंट चूज, चूज म्हणजे काय? निवडणे, बरोबर की नाही? वाईट गोष्टी निवडू नका. डोंट चूज बॅड थिंग्स, वाईट गोष्टी निवडू नका. डोंट ड्रिंक सॉफ्ट ड्रिंक्स, थंड पेय, कृत्रिम गोड पेय पिऊ नका. कृत्रिम गोड पेय पिऊ नका. आता फ्रीज मधलं पाणी नाही प्यायचं. घसा, थोरॅक्स, पिट्युटरी ग्लँड आणि थायरॉइड्स ग्लँड याच्यावर परिणाम होतो. म्हणून माठातलं पाणी नॅचरल पाणी असतं, ते पिण्यासाठी वापरायचं. ड्रिंक नाही का, मातीच्या भांड्यातलं पाणी, कारण त्याचं काय होतं, बाष्पीभवन होतं, पाणी झिरपतं आणि त्याच्यामध्ये मुबलक प्रमाणात ऑक्सिजन नसतं. म्हणून थंड पेय आणि गार पाणी, कोल्ड वॉटर, हे अवॉइड करायचं, म्हणजे टाळायचं. अवॉइड टू ड्रिंक कोल्ड वॉटर नाही का? मग आता माठातलं पाणी चालेल. मग इथं डोंट ड्रिंक सॉफ्ट ड्रिंक्स, हे कृत्रिम गोड पेय प्यायचं नाही, कारण शरीराला अपायकारक आहे. हे शास्त्र सांगतं, आपण नाही. डोंट फॉरगेट माय लोन. लोन म्हणजे कर्ज, फॉरगेट म्हणजे काय? विसरू नका. हा वर्ब आला. डोंट फॉरगेट माय लोन, माझे कर्ज विसरू नका. आता डोंट बिगिन बिफोर द बेल. परीक्षेला जातो आपण 10वीच्या 11वीच्या 9वीच्या, कोणत्याही पण 4थी 5वी केंद्राची, तर बेल होण्यापूर्वी काय टाळायचं? सुरू करायचं नाही पेपर. घंटा होण्यापूर्वी सुरू करू नका. डोंट बिगिन बिफोर द बेल. डोंट बिगिन बिफोर द बेल, घंटा होण्यापूर्वी सुरू करू नका. डोंट टिअर युअर मार्कशीट. डोंट टिअर युअर मार्कशीट. टिअर म्हणजे फाडणे. तुमचे गुणपत्रक फाडू नका, कारण ते एकदाच मिळतं आणि नंतर मग ते डुप्लिकेट मिळतं शेवटी. परंतु ओरिजिनल, डोंट टिअर युअर मार्कशीट, तुझे गुणपत्रक फाडू नकोस. डोंट इलेक्ट क्रिमिनल्स. डोंट इलेक्ट क्रिमिनल्स, मग हे सांगितलं का नाही? इलेक्ट म्हणजे काय? निवडून देणे. क्रिमिनल, गुन्हेगारांना निवडून देऊ नका. गुन्हेगारांना निवडून देऊ नका. डोंट इलेक्ट क्रिमिनल, गुन्हेगारांना निवडून देऊ नका. डोंट रेस्ट एव्हरी 5 मिनिट्स. डोंट रेस्ट एव्हरी 5 मिनिट्स. प्रत्येक 5 मिनिटाला रेस्ट किंवा विश्रांती घ्यायची नाही. प्रत्येक 5 मिनिटाला नाही विश्रांती घ्यायची.
डोंट रेस्ट एव्हरी 5 मिनिट्स. आता हे HW दिलेलं आहे मित्र. उद्या आपण दॅट दीज दोजचा उपयोग कसा करायचा हे बघणार आहे. दॅट म्हणजे तेथे, दिस म्हणजे इथे, दीज इथे, दोज तिथे, असं उद्या बघणार आहोत. दररोज थोडं थोडं इंग्रजी शिक्षण घ्या, वहीतल्या इंग्लिशच्या. सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा मित्र. ओके.